आपला 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग सुरू आहे आणि आज त्यातला 25वा श्लोक आपण सुरू करत आहोत. दंष्ट्रा करालानि च ते मुखानि दंश दृष्टवेव काला न काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. जणू काळाचेच फुटोनिया भांडे उडावे तुकडे चोहीकडे अक्राळ विक्राळ तैसी तुझी मुखे पसरली देखे निरंतर तया माझी दात दाढांची ती दाटी कैसी दोन्ही ओठी सामावेना प्रळय शस्त्रांचे जणू विलक्षण घातले कुंपण ऐसे वाटे तक्षकाच्या तोंडी भरावे जहर पिशाच्च संचार काळ रात्री किंवा वज्राग्नीने अघोर आवेशे परजावे जैसे पावकास्त्र. पावक म्हणजे अग्नी, जाळून खाक करणारे अस्त्र अग्नी. तैसे तैसी तुझी तोंडे भासती प्रचंड जेथोनी उदंड त्वेष वाहे आम्हावरी लोंढे मृत्यू रसाचेच ओढवले साच ऐसे वाटे कल्पांतीचा वायू आणि प्रळयाग्नी दोन्हीही मिळोनी येती जेव्हा तेव्हा काय एक जळायाचे राहे दग्ध होत आहे विश्वसारे तैसी संहारक मुखे अनिवार देखोनी या धीर गळे माझा दिसतीना दिशा गेलो मी भुलोन नाठवे मी कोण तेही आता तुझे विश्वरूप देखिले अळुमाळ सुखाचा दुष्काळ तोची झाला आता अस्ताव्यस्त आवरी आवरी आपुले श्रीहरी विश्वरूप ऐसे भयानक दाविशील काही स्वप्नातही नाही कल्पिले हे एरवी हे रूप दाखवा म्हणून हट्ट घेता कोण तुझ पाशी आता ह्या स्वरूप प्रळयापासून वाचवी हे प्राण एक वेळ. पहिलं लहान मुलासारखं त्याला प्रचंड इच्छा होत होती की काय आहे ते सुंदर विश्वरूप दर्शन दाखवा. आता ते कंट्रोल नाही होते. तुम्ही खूप सांगितलं मी अमुक आहे मी तमुक आहे मी योग्यांमधला हा आहे शस्त्रधाऱ्यांमधला अमुक आहे पण त्या वर्णनापुढे म्हणजे विभूती योग जो सांगितला त्याच्यापेक्षा सत्य भयंकर आहे. खूप प्रचंड आहे, मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच त्यांनी छोट्या छोट्या विभूती सांगितल्या त्यातल्या की अमुक एक एरियातला उत्तम पुरुष जो आहे तो मी आहे. त्याच्याबरोबरच त्यांनी हेही सांगितलं की हे सगळं असलं विभूती योग असला तरी एवढं लक्षात घे की प्रत्येकात प्रत्येक एनर्जी मध्ये मी आहे प्रत्येक लिव्हिंग बिंग मध्ये मी आहे प्रत्येक कणाकणात मी आहे हे सांगितलं होतं. पण आपल्याला पण होतं ना आपण ऐकणं एखाद्याचं गोष्ट आणि आपण डोळ्यांनी पाहणं या मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा चांगली घटना असते तेव्हा पण आपण म्हणतो अरे तुम्ही तर नुसतं ऐकताय आम्ही तर ती इतकं सुंदर दर्शन होतं ते आम्ही बघितलं डोळ्यात. ते काय सुख आहे ते अगदी साठवलंय आम्ही हृदयामध्ये. कारण डोळे हा असा इंद्रिय आहे त्याच्यातनं आपण जिवंतपणा अनुभवतो. जे काही आपण दृश्य बघत असतो त्यातला जिवंतपणा आपण साठवतो. आपण म्हणतो ना की अमुक एखाद्या स्पॉटवर आपण खूप ब्युटिफुल फ्लावर्स होते किंवा खूप सुंदर आता नायगरा फॉल्स मी पाहिला नाहीये पण एक व्हिडिओज वगैरे बघितलेत फोटो बघितलेत लोकांचे ज्यांनी पाहिला त्यांना नुसतं नाव घेतलं तरी डोळ्यासमोर ते व्हिज्युअल म्हणजे व्हिडिओ टाईप ऑडिओ व्हिडिओ त्याचा उभा राहतो. ज्यांनी पाहिला त्यांना एक क्षणात हा 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 असं होतं एकदम. तरी जरी कुठे असतील आता घरात आपल्या तरी तो क्षण आठवतो. तर डोळे आपल्याला तो एक बेनिफिट देतात
की आपल्याला जिवंतपणा आपण अखंड कॅरी करू शकतो. हे एक एक आईसची ही एक एक्स्ट्रॉर्डिनरी कपॅसिटी आहे आणि एक्स्ट्रॉर्डिनरी आपल्याला आपल्यात पोटेन्शियल आहे की ते आपण डोळ्यांनी बघितलं असतं तर ते चित्र आपल्या डोळ्यात, हृदयात, आत्म्यात परमनंट होतं, फिक्स होतं. आपण कुठल्याही क्षणी त्या क्षणाला आठवलं तर पुन्हा तेच विजन आपल्याला कम्प्लिटली दिसतं. हे डोळ्यांची एक करामत आहे, एक गंमत आहे देवाने दिलेल्या. तर आणि आता एखाद्याने ट्रिपला जाऊन अगो काय सुंदर तो इतका वॉटरफॉल आणि तिथलं एन्व्हायरमेंट आणि ते इतकं सुंदर आहे, पण मला ते कळणार आहे का जोपर्यंत मी डोळ्यांनी बघत नाही. मला नुसतं सांगितलं कोणी सुंदर सुंदर म्हणजे काय हे कळत नाही ना आपण. आणि म्हणून आपल्याला जसं परमात्म्याचं नाव त्याच्यात गोडवा किती आहे असं संत सांगतात. आणि त्याच्यात श्लोक लिहिला, मुक्याने गुळ खादीला गोडी नाहीये सांगायला. त्यातला गोडवा विठ्ठल म्हणून नुसतं गोडवा तोंडात असा मध शहद किंवा पाक तोंडामधनं फिरल्यासारखा आनंद होतो. ते ते कॉन्शियसनेस तेवढा डेव्हलप झाल्याशिवाय ते कळणार नाही ना गोडी काय आहे ती नामातली. राम नामाची, परमात्मा नामाची गोडी काय, ती ती इथे कॉन्शियसनेस हृदयात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. अगदी तसंच कुठेतरी हे आहे की डोळ्यांनी बघितलेलं असतं ते ज्यांनी बघितलं त्यालाच कळतं त्याचं ग्रेटनेस पण आणि भयंकर स्वरूप पण, दोन्ही गुड अँड बॅड साइड व्हिज्युअल मधल्या. किती कोणी काही सांगितलं आपल्याला, बापरे खूप वाईट होतं, पण आपण त्याचं एक हे नाही करू शकत, परिमाण नाही लावू शकत किती वाईट होतं किती चांगलं होतं. पण जो बघतो त्याला कळत. तसं त्याचं झालं होतं. त्यांनी सांगितलं हा मी आहे, तो मी आहे, मृत्यू पण मी आहे, जन्म पण मी आहे. पण ते काय मृत्यू आणि काय नुसते शब्द होते त्याच्यासाठी. पण ज्या क्षणाला त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलं तेव्हा तो मृत्यू काय लेव्हलचा मृत्यू आहे, किती भयंकर आहे, किती अक्राळ विक्राळ आहे, काय विलक्षण त्याची शक्ती आहे, त्याचा अघोरीपणा केवढा प्रचंड आहे, मृत्यू काय असतो तो त्यांनी डोळ्यांनी बघितल्यावर त्याचं घाबरायला झालंय त्याला. ऐकणं आणि डोळ्यांनी बघणं बघणं ह्याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणून असं म्हणतात पण की जोपर्यंत आपण बघत नाही ना तोपर्यंत विश्वास नाही ठेवायचा. कोणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून म्हणून आपल्याकडे म्हण आहे हलक्या कानाचे. म्हणजे नुसतं ऐकलं सांगितलं कोणीतरी म्हणून आपण त्याच्यावर ट्रस्ट केला. मग शहाणे त्याच्यामध्ये, शहाणे म्हणजे ज्ञानी लोक सांगतात की तुम्ही बघितल्याशिवाय विश्वास नका ठेवू. पण कधी कधी बघितलेलं पण खोटं ठरतं. आजच्या जमान्यात तर रूप दाखवणारं रूपही खरं सत्य आहे का ह्याचा पण आजकाल फ्रॉड म्हणजे डाऊट येईल अशी कलियुगात अवस्था आहे. म्हणजे बघितलेलं पण सत्य असूच शकतं असं नाही. पण आता इथे जे त्यांनी विश्वरूप दर्शन दाखवलं आहे ते प्रचंड शक्तिशाली आहे आणि कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि म्हणून मी परवा बोलताना मागच्या सेशनला मी साधारण हिंट दिली की ते साधारणच कल्पना देऊ शकते मी काय किंवा कोणी काय. पण आपल्याला अंदाज येतो जेव्हा आता कुठे भूकंप झाला होता रिसेंटली, तर अर्थक्वेक झाला होता, तर ते व्हिडिओज आपण बघितले. तर ते सगळं सामान गदागदा हालतंय, रेल्वे ट्रॅकला ट्रेन हालतीये, रस्त्यावरचे बिल्डिंग हालतात आहेत. आपल्याला साधारण डोळ्यांना दिसतंय व्हिज्युअल मधनं, न्यूज मधनं आपल्याला अंदाज येतो. पण आता आणखीन थर्ड डायमेन्शन सांगते. डोळ्यांनी बघितलं पण ते कंपन जे आहे अर्थक्वेकचं, भूकंपाचं कंपन, तो पुन्हा फिजिकल एक्सपिरियन्स आहे, बॉडी एक्सपिरियन्स आहे, फिजिकल प्लेनचा एक्सपिरियन्स आहे. न्यूज मध्ये डोळ्यांनी अर्थक्वेक बघितला, व्हिज्युअलच बघतोय परत तिथे पण आपण, पण त्याच्या पुढे जाऊन एक फिजिकल एक्सपिरियन्स असतो. जेव्हा धरती हालते आतनं तेव्हा बिल्डिंग मध्ये असलेल्यांचं काय होतं अक्षरशः. म्हणजे मला अनुभव आहे छोटासा. म्हणजे मला तर परवाची ती न्यूज, म्हणजे परवा म्हणजे सॉरी रिसेंट जो झाला जपान मधला, तर तो मला विचार करून मी प्रश्न पडला मला की हे लोक सर्वाईव्ह कसे करू शकतात. पता नाही. माझा असा अनुभव नोएडामध्ये असताना जो झालेला भूकंप होता,
अक्षरशः 20-25 दिवस पुढे मला गरगरल्यासारखं होत होतं. म्हणजे तो थर्ड फ्लोअरलाच होते मी. तरीही मला इतका त्रास झाला त्याचा, की मला कितीतरी दिवस पुढे चक्करल्यासारखं होत होतं. मग ह्या लोकांची फिजिकल बॉडी, ह्यांचा काय म्हणतो आपण, नर्वस सिस्टम किंवा ब्रेन किंवा स्पाइन, हे जे सगळं फिजिकल बॉडीचं सिस्टम आहे, ते कसं काय त्याला हँडल करू शकतं, हा एक क्वेश्चन माझ्या माइंडमध्ये आला जेव्हा मी व्हिज्युअल्स टीव्हीवर न्यूजमध्ये बघितले, की एवढं गदागदा हलतंय. मग हे लोक कसं काय हँडल करू शकतात? आणि न्यूज मध्ये सांगत दे आर व्हेरी यूज टू ऑल दॅट सिच्युएशन किंवा एक्सपिरियन्सेस. तर ते कसं काय सर्वाईव्ह कसं करतात? म्हणजे मला हा एक बेसिक क्वेश्चन माझ्या माइंड मध्ये आला, की जर मला एवढा इम्पॅक्ट होत असेल फिजिकल बॉडीवर, की चक्करल्यासारखं होतंय पुढे काही दिवस, मग ह्यांना का नाही असं होतं का नाही होत काय माहिती. आता एवढं डिटेलमध्ये आपल्याला काही रिपोर्ट बघायला मिळत नाहीत. नुसतं नुकसान झालं, एवढे गेले, एवढं हे झालं, हे बघायला मिळतं. पण म्हणजे मी एक एक सांगते लेयर्स, ऐकणं, त्यातला कॉन्शियसनेस, त्यातला अवेअरनेस किंवा त्यातली फिलिंग, त्याच्यानंतर बघणं, आणि बघण्याच्या नंतर येतं अनुभवणं, फिजिकल बॉडीनी अनुभवणं. आता इथे काय होतंय, तिन्ही झालं त्याचं. पहिलं झालं ऐकणं, त्यांनी नुसतं विभूती योग ऐकला. दुसरं त्यांनी पाहिलं, आणि पाहिल्यानंतर अनुभवलं. साथ साथ अनुभवलं पण, कारण ते हे जे वर्णन आहे, वज्राग्नी किंवा पिशाच्च संचार किंवा दात, खायला उठलेले ओठ, आणि अकराळ विक्राळ स्वरूप, हे तू सगळं अनुभवतोय फिजिकल बॉडीने तिथे. अग्नीच्या ज्वाळा, ती भयंकर अवस्था, हे सगळं तो नुसतं बघत नाहीये, पुन्हा बघण्याच्या नंतर फिजिकल बॉडीनी अनुभवतो पण आहे. आणि म्हणून त्याची अशी वाट लागलेली आहे, आणि तो म्हणतो आता बास, तुझे विश्वरूप देखिले अळूमाळ, सुखाचा दुष्काळ तोची झाला. किंचित आणि थोडस पाहिलं म्हणतोय, पण त्यांनी सुद्धा माझं सुख नावाची वस्तू, जो अवेअरनेस जो होता, तो माझा सगळा गायब झालाय. आता असता व्यस्त आवरी आवरी, आपुले श्रीहरी विश्वरूप, बास आता मला नको. ऐसे भयानक दाविशील काही, स्वप्नातही नाही कल्पिले हे. आपण पण म्हणतो ना, अरे माहितीच नव्हतं इतकं सुंदर आहे, म्हणजे मी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं इतकं सुंदर आहे. तसं त्याचं झालंय उलट. ऐसे भयानक दाविशील काही, स्वप्नातही नाही कल्पिले हे. हट्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा वाटलंही नाही, मनात सुद्धा नाही आलं की इतकं भयंकर पण काही असेल. चांगलं चांगलं म्हणता म्हणता आता या स्वरूप प्रळयापासून वाचवी हे प्राण एक वेळ, आमुचा तू धनी प्रभो चक्रपाणी, प्रभो चक्रपाणी तुझ विनवणी एवढीच, आता विश्वरूप महामारीतून बाहेरी काढून मज लागी. आता बास, मला बाहेर काढत ना, दर्शन नको, नाही सहन होते. श्रीहरी सत्वर वाचवी दातारा, पसारा हा सारा आवरोनी. कळलं मला, तू केवढा पसरलेला आहेस, केवढा प्रचंड शक्तिशाली आहेस. आता बास, आता नाही सहन होते. मला उभं पण नाही राहावं त्या शक्ती पुढे. इतकी प्रचंड शक्ती. देवदेवा विश्व जीवन तू होसी, आधार विश्वासी तुची एक. आत्ताच बोलले मी, तू असशील पूर्ण विश्वाचा आधार, तू जीवन असशील, तूच करता करविता आहेस, तूच पूर्ण संहार करतायस. पण आता हे बघवत नाहीये. परी कैसा करू पाहसी साचार, तयाचा संहार आज येथे. आपुली ही माया घेई आवरून, हो नि प्रसन्न देवराया. ते हात जोडून विनवणी करायला लागले, की आता तरी थोडी तरी माझ्यावर दया माया दाखव, आणि हे रूप तुझं आवरून घे, मला नाही सहन होते. माझी कपॅसिटी नाही हे बघण्याची. जरी तू दृष्टी दिलीस, ती कपॅसिटी दिली, पण माझी फिजिकल कपॅसिटी नाहीये. माझं हृदय कोमल, माझा ब्रेन, बुद्धिमत्ता, ती मेंटल कॉन्शियसनेस, फिजिकल कॉन्शियसनेस, इमोशनल कॉन्शियसनेस नाही हे करू शकत आहे, हँडल नाही करू शकत आहे. इतकी जास्त जास्त पॉवरफुल एनर्जी. आपुली ही माया घेई आवरून, हो नि प्रसन्न देवराया.
आता महाभयापासून श्रीहरी त्वरे मुक्त करी मज लागी. ते हात जोडून विनवणी करायला लागले की आवर आता रे बाबा आवर. येथे तुझ प्रती देवा इशारिती यावे काकुळती वारंवार. घोर विश्वरूप तुझे हे देखोन एवढा भिवून गेलो आज. येता इंद्रपुर जिंकाया दानव केला पराभव तयांचा मी. काळाचेही भय वाटेना अंतरी जरी तो सामोरी उभा ठाके. तो स्वतः धनुर्धारी योद्धा आहे. त्यांनी अनेक लोकांना उत्तमरित्या पराक्रम दाखवून पराभव दिलेला आहे केलेला आहे दुसऱ्याचा. पण तिथे तो उभा नाही ठाकू शकत आहे त्या महाभयंकर शक्तीपुढे. काळाचेही भय वाटांना अंतरी जरी तो सामोरी उभा टाके. परी हे तो नव्हे तैसे साधारण काळावरी ताण झाली येथे. तुझे विश्वरूप घेऊ पाहे घोट आमुच्या सकट विश्वाचाही. ते जे स्वरूप आहे नष्ट करणार म्हणजे शिवतत्व संहार डिस्ट्रॉयर आस्पेक्ट तो इतका महाभयंकर आहे. म्हणजे वर्णन त्याचं असं आहे की तो त्याला असं वाटतं आता ते जर त्याची नजर जर आत्ताच्या ह्याच्यावर पडली तर हे आत्ता इथेही नष्ट करून जाईल एक सेकंदात जर ठरवलं त्याने तर आपल्यालाही गिळंकृत करेल. पण डिवाइन प्लॅन तसा नाहीये. त्याच्याकडनंच करवायचंय युद्ध करायचंय आणि त्याच्यासाठी सगळा हा उपद्व्याप आहे. तो युद्धाला तयार झाला असता तर एवढी वेळ नसती आली त्याला प्रचंड स्वरूप दाखवण्याची. पण आता तो युद्धाला तयार आपोआपच होईल. कारण त्याला लक्षात आलंय की मी एक कठपुतली आहे आणि खरा तर डिस्ट्रॉयर हा स्वतः आहे जो आपल्या बरोबर आहे. बापुडे त्रैलोक्य अल्पायुषी झाले रूप हे थोरले देखताची. हाय हाय कैसे भाग्य विपरीत विघ्न अवचित पातले ते. तुझे विश्वरूप देखोन या शांत व्हावे ऐसा हेत मनी होता. परी येथे कैसा आरे रे तू ग्रास करू लागला असं विश्वाचा ह्या. चारही बाजूंनी व्यापोनी ही सेना आपुल्या वदना माझी घेसी. तुझ्या विश्वरूपी येथे भगवंता प्रत्यक्ष हे आता देखत असे. त्याला कळलंय की ह्याच्यात जे मरतील त्यांना आज खाणार आहे आणि पुन्हा जन्मही नंतर त्यांनाच देणार आहे. हे सगळं प्रचंड स्वरूप आहे आणि त्याला लक्षात आलंय की आपण काहीही नाही आहोत ह्याच्या पुढे. म्हणतात ना दैवी शक्तीला घाबरावं त्याची इथे प्रचिती येते की पाप करताना प्रचंड रूप जे परमात्म्याचं आहे त्याला घाबरूनच राहावं कारण तो पूर्ण करता धरता आहे. आपल्यालाही पनिशमेंट होतात जेव्हा आपण चुकीचं काम करतो. तर तसं त्याच्या लक्षात आलेलं आहे की हे सगळंच ह्याच्या कंट्रोल मधली बात आहे आणि हे तोच करतो आहे. आणि आता तो इथे जर ह्याला आवरलं नाही तर हेच आता संपवतोय का काय ह्याचा ग्रास घेतोय का काय घास असं त्याला वाटायला लागलंय. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहैवाव निपाल संघैः भीष्मो द्रोण सूतपुत्रस्तथासौ सहास्मदी यैरपि योधमुख्यै. अंध धृतराष्ट्र तयाचे कुमार नव्हेत का वीर कौरव आहे. तुझ्या मुखा माझी सर्व हे साचार सहपरिवार गेले गेले. आणि सहाय्यार्थ देशोदेशींचे जे राजे महाराजे आले येथे. ह्याचा अर्थ त्याला भविष्य काळ दाखवला त्यांनी. भविष्य दाखवलं. म्हणजे पुढे काय होणार आहे ते दाखवलं. त्याला आधीच दाखवलं की हे सगळ्यांना मी खाणार आहे मी संपवणार आहे. हे त्याला दिसतंय याचा अर्थ समोर. तो म्हणतोय धृतराष्ट्रांचे पुत्र 100 तेही गेले. तयांची तो वार्ता काय झाली तेही सांगावया नाही कोणी मागे. सर्वालागी ऐसे मुखी रगडून टाकीसी गिळून एकाएकी. गजसमूहा ते घटघटा घेसी मुखी कवळीसी सर्व सेना. गोलंदाजा आणि पादचारी वीर लोपती अपार मुखा माझी. एक एक शस्त्र ऐसे महाघोर जणू सहोदर काळाचेची. जे का ऐकलेच पुरेल साचार विश्वाचा संहार करावया. ते गंमत सांगते इथे
की इथे आता इथून ह्या पुढच्या श्लोकात धृतराष्ट्रस्य पुत्र हा जो श्लोक चालू आहे आपला, त्याला इथे भविष्यकाळही दिसतोय. भविष्य दिसतंय, म्हणजे याचा अंत कसा होणार आहे युद्धाचा, ज्या सिच्युएशन साठी आपण इथे उभे आहोत आणि जी घटना आता घडू घातली आहे, तिचं तिचं भविष्य काय आहे, अंत काय होणार आहे, रिझल्ट काय निघणार आहे, हे कुठेतरी त्याला दिसतंय. आणि ह्याच्या नंतर तो आपोआपच तयार होईल युद्धाला किंवा कर्तव्य करण्याला. धर्म कर्म त्याचं जे आहे, त्याच्या धर्माचं पालन करण्यासाठी, कर्माचं पालन करण्यासाठी तो अगदी सहज तयार होईल. पुढे अजून भगवद्गीता आहे, आपले 7 अध्याय आहेत अजूनही. पण सहजरित्या तो तयार होईल, कारण त्याला भविष्य दिसतंय. तर माझा सांगायचा मी मुद्दा इथे हा मांडतीये की आपण जे अपर चक्रास डेव्हलप करायची बात करतोय, आपण हायर कॉन्शियसनेस डेव्हलप करण्याची जी बात करतोय, डिस्कशन्स करतोय किंवा टॉपिक येतोय रिपीटेडली, तर त्याच्यानी अपर चक्रास डेव्हलप झाल्यानंतर इंट्युएशन किंवा सायकिक ॲबिलिटीज ह्याच्यावर मी बऱ्याचदा बोलते आणि माझा जोर आहे, सांगण्याचा मी प्रयत्न करते, हिंट्स देते. तर त्या सायकिक ॲबिलिटीज आणि इंट्युएशन्स ह्या अपर चक्राच्या डेव्हलपमेंट नंतर ओपन होतात आपल्याला. पण त्याचा वापर कसा करायचा हे अत्यंत महत्वाचं आहे. आता ह्याला ही दृष्टी देऊन चित्र दाखवलं जातंय समोर, पण आपल्याला हिंट फॉर्म मध्ये येतं. कधी आपल्याला स्वप्न ड्रीम्स मधनं काही हिंट दिल्या जातात फ्युचरच्या, काही विजन्स येतात, कधी कधी काहीतरी दृश्यामधनं आपल्याला हिंट येते की असं काहीतरी होणार आहे, काही काही इनर कॉन्शियसनेस मध्ये दिसतं. आणि अक्षरशः म्हणजे एखादी घटना फ्युचरमध्ये फार पुढे जर घडणार असेल, तर त्याचा रिपीटेडली हे येतो आपल्याला, रिपीटेडली काहीतरी दिसत राहतं कंटिन्युअसली. काही एक एक म्हणजे ह्याच्यानंतर, म्हणजे मी सांगते ते ना, माझ्याकडनं सांगते ते माझे अनुभव असतात, पण तेवढेच नाहीयेत, हे एक नेहमी लक्षात घ्यायचं. जेवढं मी सांगते त्यातला म्हणजे 1000 भागांमधला एक छोटासा तिनका इन्फॉर्मेशन मी देतेय, पण माझं पर्पज हे आहे की हिंट देणं, काय होतं, पॉसिबिलिटीज प्रोबेबिलिटीज सांगणं, जेणेकरून समोरचा मनुष्य तयार होईल त्याच्यासाठी आणि एक अवेअरनेस येईल की पॉसिबिलिटीज काय काय आहेत ह्यातनं. प्रत्येकाला सेम होतच नाही हे मी नेहमी सांगते, कारण प्रत्येकाचा इव्होल्युशन प्लान वेगळा असतो, अनेक जन्मांचं काम वेगळं असतं, एक्सपिरियन्स वेगळा असतो, पर्पज वेगळा असतो. टोटल डिफरंट 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 केसेस असतात. 100% डिफरन्स असतो, काही सेम नसतं कोणाचं जर्नी. तर त्यामुळे मी जस्ट सांगतेय की तेच प्रत्येकाला होतं असं मी कधीही म्हणत नाही आणि म्हणणारही नाही आणि म्हणूही शकत नाही, कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. बट जस्ट हिंट्स देतेय की आता ह्याला भविष्य दाखवतायत की तू लढल्यानंतर काय होणार आहे ऍक्च्युली. त्याला मृत्यूच्या दाढेत जाताना जी लोक दिसतायत, त्याला तर एवढं कळलं की हे लोक मरणार आहेत, हे डिस्ट्रॉय होणार आहेत, हे एवढं एवढं डिस्ट्रॉय होणार आहे, इतकं इतकं सैन्य मरणार आहे, इतके इतके हत्ती मरणार आहेत, इतके इतके प्राणी मरणार आहेत, इतके इतके आपले नातलग मरणार आहेत. जे दिसतायत जाताना ते मरणार आहेत, एवढं तर त्याला कन्फर्म झालं. माझा पॉइंट हा आहे सांगण्याचा की त्याला तर दर्शन दिलं जात आहे, मग आपण त्याच्यापासनं त्याच्याशी कनेक्ट कसे करू ह्या सगळ्या प्रकाराशी, आणि आपल्या लाईफमध्ये हे विश्वरूप दर्शन किंवा अशा पद्धतीचा गायडन्स आपल्याला कसा येईल, मी ह्या पॉइंटवर पॉइंट आउट करते की आपल्याला सुद्धा अपर चक्रासच्या डेव्हलपमेंटनी हळूहळू हळू गायडन्सेस, जो शब्द आपण काल डिस्कशन मध्ये वापरला होता, तो गायडन्स म्हणजे नुसतं करू नको वाला नसतो. तो गायडन्स हाही असतो की घटना पण तुमच्या जीवनामध्ये काय येणार आहेत त्याचं आधीच हिंट येते, अगदी व्हिज्युअल फॉर्म मध्ये, मेसेज फॉर्म मध्ये,
कशीही, म्हणजे आता मी काही सांगू नाही शकत ते फार डिटेल, पण कशीही तुम्हाला येऊ शकते. आणि त्यामुळे ते दाखवल्यानंतर त्याच्यासाठी आपण स्वतःला कसं प्रिपरेशन करायचं, फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट हा आहे की ह्यातनं माझ्यासाठी काय मेसेज आहे, जो अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे, की ह्यातनं मला काय सांगायचा प्रयत्न करतेय हायर एनर्जी किंवा सुप्रीम बिंग, परब्रह्मन, जे कोण आहे ते मला काय हिंट देत आहे. कारण बऱ्याच वेळेला जे दिसतं तसं नसतं. मगाशी मगाशी नाही, मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की गुरु एक वाक्य बोलून जातात, पण ऍक्च्युली त्याचा डीपर इनर मिनिंग, त्याचा खूप काहीतरी हिडन टीचिंग्स हा शब्द एक वापरला जातो, इनर मिनिंग म्हणलं जातं. ते जे हिडन पार्ट आहे ना, तो काय आहे हा अंडरस्टँड करण्यासाठी सुद्धा थ्रोट आणि अजना चक्र ची डेव्हलपमेंट अत्यंत आवश्यक आहे. मेसेज आला दिसलं, काही लोकांना नुसतं दिसत जातं पहिल्यांदा, कळत काहीच नाही आणि खूप कन्फ्युजन वाढतं. काय दिसतंय, काय दिसतंय, काय सांगितलं जातंय, काय. पण ते कळण्याचा सुद्धा अंडरस्टँडिंग आस्पेक्ट थ्रोट चक्र, आज्ञा चक्र, क्राऊन चक्र, हे तीन मध्ये आहे. आणि म्हणून सारखं सांगते की बाहेर यायचंय जडातनं, लोअर चक्रास मधनं शिफ्ट व्हायचंय अपर चक्रास. कारण आपल्यालाही असं विश्वरूप दर्शनातनं काय नष्ट होणार आहे, काय होणार आहे, पुढे काय घडणार आहे. आणि दरवेळेस काय स्वतःबद्दल नसतं. जेव्हा मी किंवा आय वरनं आपण वोईवर शिफ्ट होतो, वोईवर शिफ्ट झाल्यानंतर जगाचं पण असतं ते, दुसऱ्याचं पण असू शकतं. तुमच्या सोसायटी मधलं संकट दिसू शकतं, तुमच्या देशावरचं संकट दिसू शकतं, किंवा दुसऱ्या देशावरचं, दुसऱ्या जनतेवरचं, ह्युमॅनिटीवरचं संकट दिसू शकतं. जेव्हा आपण आय मी वरनं वी वर येतो. आणि वी वरनं सुद्धा आता आम्ही गेल्या वर्षी पर्यंत ट्विन हार्ट मेडिटेशन, जे प्राणिक हिलिंग मध्ये अगदी बेसिक मेडिटेशन आहे, ओपन फॉर एव्हरीवन अबोव्ह 16 इयर्स एज, म्हणजे 16 वर्षाच्या पुढे कोणीही करू शकतो. लहान मुलांमध्ये ते 8 वन्स इन अ वीक अलाउड आहे. आपण जर चाइल्ड कॉन्शियसनेस लेवलवर डेव्हलप्ड आहे, इव्हॉल्व्ड आहे, तर त्याला अलाउड केलं जातं. बट इट इज स्पेशल केस, म्हणजे ते काही खूप रेअर मुलांना करू शकतो. तर आता ते ट्विन हार्टची गंमत सांगते मी. ट्विन हार्ट का म्हणलंय, टू हार्ट्स, ट्विन का? कारण त्याचं आता ती थ्योरी मी सांगते, जी काही प्राणिक हिलरची हिलिंगची थ्योरी नाही आहे, ही जनरल ऑकल्ट टीचिंग्सची ही थ्योरी आहे. ऑकल्ट टीचिंग्सची, इसोटेरिक टीचिंग्सची. आता आपलं हार्ट चक्र आहे, ते आपलं पर्सनल लव्हिंग सेंटर आहे. आणि आपलं क्राऊन चक्र आहे युनिव्हर्सल लेवलचं लव्हिंग सेंटर आहे. म्हणजे जेव्हा हार्ट चक्र ऍक्टिव्हेट होतं किंवा ओपन होतं किंवा काय म्हणतो डेव्हलप होतं, तेव्हा आपल्याला आपल्या फॅमिली बद्दल किंवा आपल्या सोसायटी बद्दल, मोठ्या म्हणजे थोडस आउटर सर्कल बद्दल आपल्याला प्रेम वाटायला लागतं. म्हणजे काय, आपण सोडून द्यायला बघतो, किंवा लव्हिंग काइंडनेस किंवा जनरॉसिटी आपली वाढते, किंवा आपण कंपॅशनेट होतो, लोकांना मदत करायला धावतो. कशी मी मदत करू, हेल्प करू, हे सगळीकडे आपण पोचतो. पण जेव्हा क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट होतं, डेव्हलप होतं आणि मोठं होतं साईज त्याचा, आणि ते मोठं झाल्यानंतर होणार काय, की डिवाइन एनर्जीचा फ्लो वाढणार आहे क्राऊन मधून. क्राऊन मधनं डिव्हाइन एनर्जीचा फ्लो, क्राऊन चक्र इकडे आहे, ह्याचा हे ओपन झाल्यानंतर इथून वरनं येणारा डिव्हाइन फ्लो वाढणार आहे. आणि त्यामुळे सगळी डिव्हाइन एनर्जी खाली यायला लागल्यानंतर क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट होतं, आणि क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट झाल्याने युनिव्हर्सल लव्ह डेव्हलप होतं. म्हणजे सर्व्हिस टू ह्युमॅनिटी हा वाला अप्रोच, म्हणजे फक्त मी माझ्या सोसायटी, फॅमिली, माझ्या सर्कल बद्दल विचार न करता
मी माझ्या स्टेटला मदत कसं करू, मी कुठेतरी म्हणजे मग असे लोक आपल्याला दिसतात बघा, की एनजीओज मध्ये काम करतात, किंवा आता कोविड आला होता तेव्हा लार्ज स्केलवर आम्ही हिलिंग केल्या होत्या, किंवा बाहेरच्या लोकांना अन्न देणं म्हणजे मोठ्या स्केलवर अन्न पुरवणं आपल्याला अननोन लोकांसाठी, म्हणजे हार्ट सेंटर आपण काम करतो नोन लोकांसाठी, नोन कम्युनिटीसाठी. क्राऊन चक्र काम करतं अननोन कम्युनिटीसाठी. आपल्याला माहिती पण नाही कोण आहेत काय आहेत, आपला काही संबंध नाही, आपण कधी बघितलं नाहीये. अशा लोकांना जेव्हा लार्ज स्केलवर माणसं काम करायला लागतात, इंटेन्शन सर्व्हिस टू ह्युमॅनिटी इतकं म्हणजे लार्ज लार्जेस्ट स्केलवर जेव्हा काम सुरू होतं, तेव्हा ते लव्हिंग एनर्जी आहे. क्राऊन चक्र इज ऑल्सो अनदर युनिव्हर्सल हार्ट, आणि म्हणून त्याला ट्विन हार्ट मेडिटेशन म्हणलंय, कारण त्या मेडिटेशन मध्ये हार्ट चक्र आणि क्राऊन चक्र ह्या दोन्हीला ऍक्टिव्हेट करून मेडिटेशन केलं जातं. तर आपण जेव्हा हार्ट पासून आता काम सुरू करतोय, तर क्राऊन चक्राचं काम हे आहे की तिथे ऍक्टिव्हेट झाल्यानंतर आपल्याला युनिव्हर्सल लेवलवर अनकंडिशनल लव्ह आपण एक्सपिरियन्स करायला लागतो, आणि त्या स्केलवर आपण काम सुरू करतो. तर अशा पद्धतीनं हे सगळं वर्क करतं. तर मला असं म्हणायचं आहे की जेव्हा आपल्याला गायडन्स येतो, तो फ्युचरचा हिंट आपल्याला जरुरी नाही की तो फक्त आपल्याच बद्दल आपल्या फॅमिली बद्दल येईल, तो कोणाही बद्दल येऊ शकतो. मग तिथे माझा रोल काय आहे, मला का दाखवलं जातंय, माझ्याकडनं काय अपेक्षित आहे, माझ्या प्लॅन मध्ये त्याचं काही काम आहे का, की माझ्याकडनं काही माझा काही रोल आहे का एवढ्या मोठ्या घटनेमध्ये, हे सगळं पण त्याच्यात येतं. तर ह्याला तर समोरासमोर दाखवता येते की कोण कोण मरणार आहे, कोण कोण जाणार आहे, किती योद्धे मरणार आहेत, किती शस्त्र हे होणार आहेत, ते सगळं त्याला दिसतंय. पण असं विश्वरूप दर्शन किंवा अशा दार्शनिक घटना आपल्यालाही दिसतात आणि दाखवल्या जातात, जर त्याच्यात आपला रोल असेल तर 100%. गजसमूहाते घटघटा घेसी मुखी कवळीसी सर्वसेना, गोलंदाजा आणि पादचारी वीर लोपती अपार मुखा माझी, एक एक शस्त्र ऐसे महाघोर जणू सहोदर काळाचेची, जे का ऐकलेच पुरेल साचार विश्वाचा संहार करावया, ऐसी संहारक शस्त्रे असंख्यात आवेशे गिळिता आहेसी तू, चतुरंग सेना सतुरंग रथ न लाविता दात गिळितोसी. ती शक्ती गिळती आहे ऍक्च्युली. तो गिळतोय म्हणजे काय, ती जो लॉर्ड शिवा आस्पेक्ट आहे परब्रह्मन मधला, तो हे सगळं नष्ट करतोय. अगदी व्यवस्थित क्लिअर कट डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे रिस्पॉन्सिबिलिटीजचं परब्रह्मांनी. डिस्ट्रॉईंग एनर्जी शिवाचीच आहे. डिस्ट्रॉय कधी विष्णू तत्व करत नाही, किंवा डिस्ट्रॉईंगचं काम ब्रह्मतत्व पण नाही करत. ते फिक्स्ड आहे, आणि त्याचे वेगळी वेगळी रूपं आहेत, जी मागच्या वेळेला सेशन मध्ये मी सांगितली होती. रोगाच्या रूपात, कॅलॅमिटीजच्या रूपात, युद्ध स्वरूपात, माणसांच्या रूपात, कसंही तो डिस्ट्रॉयर काम करेल. शिवतत्व कसंही काम करेल, ते काही सांगू नाही शकत आपण. तर त्यामुळे हे सगळं त्याला शिवतत्व दिसतं आहे. गिळावया सर्वा कैसा तुझ देवा, संतोष बरवा वाटत असे. कसं काय तुला हे नष्ट करताना आनंद मिळतोय. भीष्माचार्या यायचा सत्यवादी कोण, संग्रामी निपुण तुझा थोर, हाय तयासी ही की टाकीसी गिळून, आणि गुरुद्रोण ब्राह्मणई. बघा त्याला पर्टिक्युलर प्रत्येक व्यक्ती दिसतीये, भविष्य दाखवलं जात आहे की कोण कोण मरणार आहे. बी प्रिपेअर्ड. म्हणजे जे तो अगदी पहिल्या अध्यायात पहिल्या ओळीत बसलाय हतबल होऊन सगळ्यांना बघून, त्याच्यातनं त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय, लक्षात येत असेल. तसंच आता हे आपल्या बरोबर अप्लाय कसं करायचं. अर्जुन विषाद योग सुरुवात आहे, आणि अर्जुनाला त्या विषाद मधनं बाहेर काढण्यासाठी भीष्म सुद्धा, द्रोण सुद्धा, तो जे म्हणला माझे गुरुगण, माझे घरातले ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती, आजोबा पितामह अमके तमके, ते सगळे त्याला त्याच्या तोंडात जाताना दिसतायत.
ते त्याला सांगायचा प्रयत्न करतायत की तू काही करणारा नाहीस, ही घटना घडणारच आहे, त्यांचा मृत्यू निकट आहे. त्यांना मृत्यू दिसतोय म्हणजे काय, की आता काय चेंजेस होणार आहेत अर्थवर, कुठल्या एनर्जीज राहणार आहेत आणि कुठल्या जाणार आहेत हे दाखवलं जातंय. त्याच्यात त्याला त्यांचे चेहरे दिसतात. तसंच आपल्यालाही आपल्या आपल्या आता त्याला एवढं मोठं धर्मयुद्ध करायचंय म्हणून हे सगळं दाखवलं जातं. आपल्याला आपल्या साईज प्रमाणे भविष्य दाखवलं जातं. कधी-कधी हिंट येतात. ते मी सांगत होते मगाशी. तर त्या पद्धतीनं त्याला भविष्य दाखवलं जातंय, की तू कर युद्ध नाही तर नको करू. हे सगळे आता मरणार आहेत. कमिंग टाईम फ्युचर दाखवतोय मी. हे सगळ्यांना मी गिळणार आहे. अरे रे हा देखे सूर्याचा नंदन गेला गेला कर्ण महावीर. तो एकेकाला तोंडात जाताना बघतोय. अमुची ही सेना कसपटा समान आघवी झाडोन टाकिलीस. हाय ब्रह्मदेवा अनुग्रहे येथ ऐसे विपरीत प्राप्त झाले. बापुडे जगासी आणिले मरण प्रभूसी प्रार्थना ऐशा रीती. देवे जगन्नाथे मागे थोडाफार विभूती प्रकार निवेदिला. परिव्यापकता तैसी नये चित्ता म्हणून मागता मागुता पुसो गेलो. आता बघा मगाशीच बोलले मी. विभूती ऐकली कानांनी, निवेदिली त्याने निवेदिली आणि ऐकली, कानांनी ऐकली, पण डोळ्यांनी पाहिली का? शरीरानं त्याच्या हाडा बघितल्या का? अनुभव, फिजिकल अवेअरनेस किंवा एक्सपिरियन्सची व्हॅल्यू खूप मोठी आहे. फिजिकल एक्सपिरियन्स, मेंटल एक्सपिरियन्स, इमोशनल एक्सपिरियन्स, हे सगळे महत्वाचे आहेत. हे प्रत्येक रोल वेगळा आहे आणि प्रत्येकाचा इम्पॉर्टन्स वेगळा आहे आपल्या कॉन्शियसनेस मधला. तर त्याची व्यापकता म्हणजे त्याचं भयंकर जो काही एक्सपिरियन्सचा ब्रॉडन एक्सपिरियन्स आहे तो तो तर बघितल्यानंतरच त्याला कळतं. ऐकली ती विभूती वेगळी होती आणि हे काय हे चित्र. होणार जे जैसे बुद्धी तैसीच भोक्तव्य ते साच टाळवेना. माझी या कपाळी सर्वांनी साचार फोडावे खापर अनर्थाचे. विधी लिखित हे ऐसे जरी असे तरी कोणा कैसे टाळवेल. कळतंय बघा त्याला. त्याला कळतंय की का दाखवलं जातंय. हा सगळा मोठा व्याप का केला त्यांनी. आधी सांगितलं मग त्याला मोहात पडलं. मला विभूती बघायच्या आहेत आणि मग ते डोळे दिले आणि त्याला दाखवलं. माझी या कपाळी सर्वांनी साचर फोडावे खापर अनर्थाचे. विधी लिखित हे ठरलेलं आहे. हे ठरलेलं आहे. डिव्हाइन प्लॅन, इव्होल्युशन प्लॅन हा ठरलेला आहे. ऐसे जरी असे तरी कोणा कैसे टाळवेल. कोणी त्याला टाळू शकत नाही. आणि परवाच्या बोलण्यात मी म्हणूनच बोलले की प्रत्येकाच्या लाईफचा प्लॅन आहे त्याच्याप्रमाणे तो पुढे सरकतोय. जसं आता अशा घटना असतात ना की समोरचा माणूस समजा पाय घसरून पडतोय, आपल्याला कळलंय आधी की त्याच्या समोर काहीतरी पसरलंय आणि त्याला दिसत नाहीये पण आपलं लक्ष आहे. आपण त्याला अरे 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 म्हणेपर्यंत तो माणूस पाय घसरून पडतो. म्हणजे काय आता ही छोटासा एक छोटासा इन्सिडेन्स घेते मी हा डिस्कशनला की आपल्याला कळतंय की तो पडणार आहे तो वर बघत पाऊल टाकतोय पुढे. आपण अरे म्हणेपर्यंत त्याचा पाय घसरलाय. तसं घटना आपल्या रोजच्या जीवनात घडतात. जरी आपल्या बरोबरची माणूस असला, आपल्या रोज बरोबर राहणार आपला फॅमिली मेंबर, अगदी क्लोज घरातली फॅमिली म्हणते मी. बाहेरची तर नंतर येते गोष्ट. अगदी घरातल्या फॅमिलींच्या गोष्टी आपल्याला खूप कळत असतं की अरे हा माणूस बरोबर करत नाहीये, हा चुकीचं करतोय. हा इकडे काम करायला पाहिजे, इकडे लक्ष द्यायला पाहिजे, असं वागलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आपल्याला कळतंय पण आपल्या बाजूच्याला नाही कळत आहे. घरात राहणार आहे. आपण पहिल्यांदा खूप सांगतो, खूप इन्व्हॉल्व्ह होतो, त्याचं खूप टेन्शन घेतो. पण त्या माणसाला ते अवलोकन होतच नाहीये, त्याला कळतच नाहीये आपण काय बोलतोय ते. ते का होतं माहितीये का? कारण तो त्याचा सोल त्याला डिव्हाइन प्लॅनच्या अकॉर्डिंगच घेऊन जात असतो. मग अशा
खूप गोष्टी बघायला मिळतात आपल्याला, की घरातले बोलत असतात, तरी घरातली मुलं ऐकत नाहीत किंवा घरातली व्यक्ती आपलं ऐकत नाही. आपण खूप सजेशन देत असतो त्याला, "अरे, तू असं नको करू, असं कर, असं नको करू, असं नको." हे सगळं सांगत राहतो. पण आपल्याला कळतं, की अरे नाही, काही गोष्टी आपल्या हातातच नाहीयेत. काही गोष्टी आपण थांबवू नाही शकत. काही गोष्टींना आपण घडवू नाही शकत. काही गोष्टी आपण बदलू नाही शकत आणि तिथे आपल्याला आपली हार पत्करावी लागते. मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस ह्युमन लेव्हलवर काय होतात, की जेव्हा असा मनुष्य हरतो डोळ्यासमोर, तेव्हा त्याला येतं डिप्रेशन, फिअर, अँक्झायटी. पहिले तर शॉक बसतो आतनं. मी हे सगळं फार फार फिजिकल प्लेनच्या लेव्हलवर रोजच्या लेव्हलवर नेऊन डिस्कस करतेय, जेणेकरून जागृती यावी आतमध्ये, की जो तो आपापल्या डिव्हाइन प्लॅन प्रमाणे जगतो आहे. जो तो आपली स्टोरी घेऊन आलेला आहे आणि त्याला ते फ्री विलचं एक ऑप्शन बटन दिलेलं आहे, ते त्यांनीच वापरायचं. आपण त्याला वापरायला लावू शकत नाही. मी जीवनात माझ्या अशा खूप अनुभव घेतलाय. अगदी, अगदी, अगदी जवळच्या लोकांचा आणि बाहेरच्या पण ऑब्झर्वेशन लाईफ म्हणजे आता 48 इयर्स मी हा अनुभव घेतेय, की आपल्याला खूप कळत असलं तरी आपण दुसऱ्याला नाही चालवू शकत. ती म्हण म्हणून आहे, घोड्याला पाण्यापर्यंत नेऊन घेऊन जाऊ शकतो. पाणी पिलवू नाही शकत. त्यांनी डोकं खाली करून पाणी प्यायचं. ह्या गोष्टीचा अभ्यास ना खूप जास्त करायचा आणि मी पण केला आहे. आणि मग त्यातनं आपण म्हणतो ना, की अंडरस्टँडिंग डेव्हलप करणं. ऑब्झर्वेशन मधनं शिकायचं असतं, की हो, हे खरंच आहे. मग शिकायचं म्हणजे काय करायचंय? इग्नोरन्स नाहीये. म्हणून तुम्ही जाऊ दे काय करायचं ते जो जो तो त्याच्या त्याच्या ह्यानीच जगणार आहे. खड्ड्यात गेले सगळे. असं नाही. लव्हिंग काइंडनेस, कंपॅशन, मर्सी त्याला नाही सोडायचंय. एक सर्टन टाइम नंतर आपण त्याला त्याच्या हालवर सोडायचं. हे करायचंय. आपण त्याला आपल्या मन, विचार, बुद्धी, कृतीमध्ये घेऊन जड वजन करून जगायचं नाहीये. आपण त्याला त्याच्या हालवर सोडायचंय. जेवढी शक्य आहे आपला रोल आहे तेवढा रोल प्ले आपण त्याच्यात करायचा आहे त्याच्या लाईफमध्ये. तो चुकायचा नाहीये. पण आपण ते ओव्हरबर्डन टेन्शन घेतो ना, ते नाही घ्यायचं. किंवा एखाद्याच्या आयुष्यात असं जीवन त्याचं गेलं किंवा त्याच्या जीवनात असे अनुभव आले, त्याचं दुःख आपण कॅरी नाही करायचंय हृदयामध्ये. हृदयात दुःख कुठे बसतं? सॅडनेस लंग्स मध्ये बसतो. अँगर लिव्हर मध्ये बसतो. इंटरनेटवर तुम्ही सर्च करा ऑर्गन्स अँड इमोशन्स. इंटरनल ऑर्गन्स अँड इमोशन्स च्या पेयर्स आहेत. ह्याच्यावर रिसर्च झालेला आहे. अँगर लिव्हर मध्ये बसतो आणि लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होतात. प्रचंड सॅडनेस, दुःख केलं कशाचं, लंग्स मध्ये बसतो. लंग्सचे प्रॉब्लेम सुरू होतात. फिअर, ऑल काइंड ऑफ फिअर, ऑल लेवल्स ऑफ फिअर किडनी मध्ये बसतो आणि किडनी डॅमेज होते. जेवढा फिअर डेंजरस तेवढी किडनी खराब होते. जेवढा कॅरी केलाय, जेवढा साठवलाय त्याच्या ह्यानी किडनी मध्ये प्रॉब्लेम होतात. त्याच्यानंतर इंटेस्टाईन, त्याच्यानंतर स्प्लीन. हे सगळ्यामध्ये एक 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 एलिमेंट आपलं बसतं. आपण आपण थॉट प्रोसेसवर का लक्ष देतो? आपण लोअर चक्रासवर का बोलतोय? कारण आपण हे सगळं करतो आणि रोगरूपामध्ये आपण त्या सगळ्या दुःखाला आपल्या हृदयात शरीरात जागा देतो एक एक कप्प्यामध्ये आणि आपण ते त्याचं बर्डन आपण कॅरी करतो. हा एक आणखीन एक पॉइंट होता जो मागच्या सेशन मध्ये मी बोलले होते की स्वतःला हँडल कसं करायचं विवेकाच्या साहाय्याने. दुसऱ्याचं बर्डन आपण नाही घ्यायचं. मग आपलं कोण वाहील? स्वतःचं. हा सेल्फिश थॉट नाहीये. आत्म्याच्या भूमिकेतला
हे आहे ही आत्मभूमिका आहे. कारण आपल्याला आपलं हे व्हेइकल हँडल करून वापरायचं आहे ना आपल्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी. नुसतं ऍस्ट्रल मध्ये जाऊन आपण आपला आत्मा फिजिकल बॉडी शिवाय इव्हॉल्व नाही होत हं. हे मी अनेकदा सांगेन. आपल्याला फिजिकल बॉडी व्हेइकल अत्यंत आवश्यक आहे. फिजिकल बॉडी आपली सगळ्यात इम्पॉर्टंट व्हेइकल आहे. आपण ऍस्ट्रल मेंटल बॉडीमध्ये इव्होल्युशन होऊ नाही शकत सोलचं. आणि म्हणून फिजिकल बॉडीची काळजी घ्यायची आणि मग ती कशी घेणार? तर ऍस्ट्रल मेंटल बॉडीला कंट्रोल करून, त्याला लिमिटेशन टाकून, त्याला एका रोल प्ले मध्ये टाकून प्रॉपर. आणि म्हणून आपल्याला हे सगळं अंडरस्टँडिंग येणं खूप आवश्यक आहे. आणि त्याला तिथे तेच दाखवतात की अरे हे सगळे मरणारे विधी लिखित आहे, हे ठरलेलं आहे. यू आर नॉट डिस्ट्रॉयर, यू आर नॉट किलर. तू नाही आहेस ते करणारा. मंथिता सागर लाधले अमृत तरी देव स्वस्थ राहती ना. मग पुनरपी घुसळीता अंती आले तया हाती काळकूट. परी ते संकट एक एके परी अल्प प्रत्ययाचे माप घेता वाटे आणि तयाचाही परिहार करी तिये अवसरी नीलकंठ. परी हा प्रसंग कैसा विलक्षण त्याहुनी भीषण वाटे मज. इथे त्या ह्याच्या सागर मंथन बद्दल बोललेलं आहे की तिथे जे संकट आलं ते तर महादेवांनी हे केलं, निवारलं. पण आता इथलं काय? परी हा प्रसंग कैसा विलक्षण त्याहुनी भीषण वाटे मज. गिळील का कोण विषाचे गगन पेटता पवन आवरील. महाकाळा संगे मांडावया खेळ असे काय बळ कोणा अंगी. पण आता ह्याला हे सगळं दिसतंय की हे मरतायत ते मरतायत ते मरतायत. पण त्यांनी काय असेच नाही मारले ना सगळ्यांना. द्रोणांना द्रोणांना अवेअरनेस दिला पहिले की द्रोण कुठे चुकले आणि मग त्यांना मुक्ती दिली त्या देहातनं. सेम भीष्मांबरोबर केलं, सेम त्यांनी कर्णाबरोबर केलं. त्यांना अवेअरनेस दिला सोल लेवलवर आणि मगच त्याचा त्या मृत्यू झाला त्या लोकांचा. ऐसा तो किरीटी होऊन येत कारण सगळी त्याचीच बाळ आहेत ना. तो काही स्पेशल अर्जुन नाही आहे एकटा. प्रत्येक कण आणि कण त्यांचा आपला आहे. ते प्रत्येकाची काळजी घेतात. परितया लागी कळेना प्रस्तुत काय मनोगत श्रीहरीचे. ग्रासीला तो देखा ऐसा ऐशा महामोहे वध्य कौरव हे वधिता मी. तयाचा हा मोह करावया दूर दाविले साचार विश्वरूप. बघा त्याला आता कळलं हा सगळ्याचा मोह आणि अहंकार दोन्ही माझं नष्ट करण्यासाठी मी मारतो आहे. हा माझा जो कॉन्सेप्ट आहे, माझा अंडरस्टँडिंग आहे, त्याला बदलवण्यासाठी त्यांनी हा सगळं विश्वरूप दाखवलेलं आहे. माझा मोह, माझं भीती, माझं दुःख दूर करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. हे त्याच्या आता लक्षात आलं. पर्पस काय आहे सगळं नाटक करण्याचं सगळं. तयाचा हा मोह करावया दूर दाविले साचार विश्वरूप. विश्वरूपाचे तो परोनी निमित्त तत्व हेची व्यक्त केले देवे. आपण यात विश्वरूपातनं काय शिकलोय? जे आपण गेलेत काही दिवस आपण अभ्यासतोय की आपण चक्राज मधनं बाहेर यायला पाहिजे, मोहामधनं बाहेर यायला पाहिजे. डिवाइन प्लॅनला अंडरस्टँड करायचंय आपल्या आणि आपल्या बरोबरच्या लोकांचा. आपला खूप मोठा रोल असतो. आपण धर्मपालन करतो म्हणजे स्त्री धर्माचं पालन, पत्नी धर्माचं पालन, अ, वेगवेगळ्या रोलप्ले मधलं पालन, जाती धर्माचं पालन. आपण आपलं फक्त बेस्ट वन द्यायचा प्रयत्न ऑलवेज करायचा. पण त्याच्या पुढे आपण नाही क्रॉस करू शकत लाईन. ती लाईन कळणं विवेकाचा भाग आहे. कुठे कुठे मी थांबायचंय कुठे आणि पुढे जायचंय कुठे, हा विवेकाचा एरिया आहे. त्यामुळे विवेक पुन्हा हवाच. विश्वरूपाचे तो करोनी निमित्त तत्व हेची व्यक्त केले देवे. अरे येथे कोणी कोणा ते न मारी सर्व हे संहारी मीच एक. मीच करता करविता आहे. आणि हा आपल्याला सुद्धा तेच सांगतायत की मीच करणारा आहे. तुम्ही ओझं वाहू नका कोणाचं. स्वतःच्या आत्म्याच्या उन्नतीचं ओझं पहा मी कसा पुढे जाऊ.
तो स्वार्थी विचार नाही आणि परिप्रभूचा हा गूढ अभिप्राय नेणे धनंजय म्हणून या कंप पावे वाया व्याकुळुनी चित्ते नसतीच भीती वाढवोनी. ते म्हणतायत ह्याचा अभिप्राय धनंजयाला कळला नाहीये आणि म्हणून तो उगीचच काकुळतीला आलाय. वक्त्राणी ते त्वरमाणा विश्यन्ति दंष्ट्रा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगै. मग म्हणे देख अभ्रे जैशा रीती जिरोनिया जाती आकाशात दोन्ही दळे तैसी शस्त्रास्त्रासहित तुझिया मुखात गेली गेली. किंवा देख महाकल्पाची अंती पोपताच सृष्टीवरी काळ पाताळा सकट करीतसे ग्रास जैसा एक विस स्वर्गांचाही प्रतिकूल दैवे कृपणाचे ठेवे ठाईच स्वभावे लया जाती तैसी साठविली देख एकाएकी प्रवेशली मुखी सर्व सैन्ये परितोंडातून सुटे ना कोणीच कर्मगतीसाच विलक्षण चघळावे उंटे अशोकाचे टाळे तैसे मुखी गेले वाया लोक मुकुटासहित मस्तकेही येथ कैसी चिमट्यात सापडली जणू रगडोनी तयांचे तो कैसे पीठ झाले दिसे दाडान माझी मुकुटावरील हिरे हिरे माणकेही अडकली काही तीक्ष्ण दंती. डिटेल मध्ये त्याला दाखवलंय म्हणून घाबरला तो. तया माणिकांचा होऊन या चुरा पसरला सारा जिव्हेखाली दातांचेही काही काही अग्रभाग तेही गेले चांग माखोनिया विश्वरूप काळे टाकिले ग्रासोन बळ ही संपूर्ण लोकांचे या एक एक माणिक मोती सगळे दागिने सगळे त्यातले जडलेले हिरे माणकं सगळं चुरा चुरा होताना पार त्याला दाखवलं म्हणून घाबरून गेलाय तो. विश्वरूप काळे टाकिले ग्रासोन बळ ही संपूर्ण लोकाचे ह्या परितयांचे जे असे उत्तमांग अवश्य अभंग ठेविले ते शरीरा माझारी मस्तकेही देख सुनिश्चय चोख होती साच म्हणून या महाकाळाच्याही तोंडी तयाची राखोंडी नाही झाली. मग पार्थ म्हणे नवल हे पाही तुझी गती नाही भूतांसी या म्हणून हे जग मुखरूपी डोही बुडोन या जाई आपोआप कैशा स्वभावेच सर्व ही त्या सृष्टी प्रवेशती अंती मुखा माझी हे तो विश्वरूप राहोनी अस्वस्थ गिळीत असे येत आघवेही उंच मुखा माझी धावती साचार समस्त ही थोर ब्रह्मादिक विश्वरूपाची या पडती वदनी ऐलीकडे कोणी सामान्य हे जन्मल्या ठाईच गिळोनी टाकीत कैसे भूत जात आणि कही तुझिया आनना पासोनिया तेथ सुटेना निभ्रांत काही एक. पूर्ण प्रलय काळ त्यांना दाखवला पूर्ण अंत कसा करतो काय पद्धतीनं अंत होतो सृष्टीचा हेच जणू काही त्यांना दाखवलेलं आहे इथे. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. महानदांचे ते ओघ जैशा रीती जाओनी मिळती सागराते तैसे सारे जग सर्व ही बाजूनी तुझ्या वदनी शिरत आहे. अंतकाल दाखवतात म्हणजे प्रलय पूर्ण प्रलय दाखवला त्याला त्याला पटलं पाहिजे की करता धरता परमात्मा आहे. दिनरजनीची करोनिया पेणी पंथ आक्रमोनी आयुष्याचा जाहले प्रविष्ट तुझ्या मुखात वेगे भूत जात आघावे हे. नाहीतर त्याला असंही वाटू शकतं की फक्त युद्धातले सगळे मरणार आहेत त्यांनाच फक्त तो मारणार आहे पण ते तसं नाही आहे. अख्ख्या सृष्टीचा नष्ट करणारा मी आहे आणि निर्माण करता पण मी आहे हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. त्याच्या हृदयामध्ये आत्म्यामध्ये रजिस्टर झालं पाहिजे की ओनर कोण आहे या सगळ्या युनिव्हर्सचा आणि काय त्याचं कर्तव्य आहे काय तो करतो आणि त्या मोठ्या महत् कर्तव्याच्या पुढे आपण कुठे स्टँड करतो हे बेसिकली हा कॉन्सेप्ट आपल्या रजिस्टर व्हावा
आणि म्हणून इतक्या सुंदररित्या एक एक कणाकणाला एक एक रेष रेष लिहिलेली आहे. याच्यामध्ये एक एक शब्द अगदी डिटेलमध्ये सांगितलेला आहे. महानदांचे ते ओघ जैशा रीती जाऊनी मिळती सागराते. तैसे सारे जग सर्व ही बाजूनी तुझ्या वदनी शिरत आहे. दिनरजनीची करोनिया पेणी पंथ आक्रमोनी आयुष्याचा. जाहले प्रविष्ट तुझ्या मुखात वेगे भूत जात आघवे. हे सगळी प्राणी जात म्हणजे बिंग्स, सगळे बिंग्स नष्ट झाले, सगळे वर्ड्स नष्ट झाले, सगळं संपूर्ण सामावून घेतलं त्याने स्वतःमध्ये. तथा यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशन्ति नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगा. लोटती पतंग पेटत्या दरीत तैसे भूत जात तुझ्या मुखी. तप्त लोहावरी पडता चितोय आटोनिया जाय क्षणा माझी. तैसे तुझ्या मुखी लोटले जे काही तयाचे नावही राहिले ना. अशा पद्धतीने हे नष्ट करतो परमात्मा. अगदी असंच हेच चित्र दिसेल आपल्याला संपूर्ण आपल्याला म्हणजे जेव्हा ज्या वेळेला जो जिवंत असेल त्याला बघायला मिळेल ऑब्विसली की हे असंच दृश्य असेल जेव्हा नष्ट करायला निघेल परमात्मा. अजूनही त्याचा तो मूड नाहीये त्यामुळे घाबरायचं कारण नाही. लेली ह्यसे ग्रसमान समंता लोकान समग्रा वदनै ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत् समग्रम भासस्तवोग्राः प्रतपंती विष्णू. आणि एवढेही करोनी भक्षण नाही उणेपण भुके लागी. ऐसा लोकोत्तर जठराग्नी येत जाहला प्रदीप्त तुझा देवा. त्याचं काही भूक भागून नाही राहिली, सगळं नष्ट करायला निघालाय तो. असं त्याला वाटतंय की हा कधी शांत होणार. दोषी ज्वरातून वाटावता रोगी कुठे तया लागी खाखा जैसी. तो तेव्हा शांत होईल जेव्हा ह्याला पूर्ण पटेल की तो परमात्माच करता धरताय. जोपर्यंत त्यातला मी नष्ट नाही होत, तोही जळून खाक नाही होत, तोपर्यंत परमात्मा श्रीकृष्ण काही त्याचं दृश्य थांबवणार नाही. आपल्यालाही आपल्यातला मी जाळून टाकला पाहिजे लवकर, लवकरात लवकर. आय मी वरनं वी वर यायला पाहिजे. हे खूप मोठं काम आहे माहितीये. हे हे खूप मोठी गोष्ट आहे की मोठ्या प्रमाणात माणसं आय मी वरनं वी वर येतील. खूप जास्त आवश्यक आहे ते. ना तरी भणंग हिंडे वणवण जैसा सापडो न दुष्काळात. तैसी तुझी देवा वळवळे जिव्हा चाटिता बरवा ओष्ठप्रांत. आता एक गंमत सांगते. अं, राम, जय श्रीराम, श्रीराम, रामचंद्र, लॉर्ड रामा, लॉर्ड राम, तो कसा होता. आता त्याची त्याची एनर्जी अँकर झालेली आहे. मी का बोलले मगाशी की हे खूप मोठं काम आहे आणि ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की माणसाला चा सेल्फ कॉन्शियसनेस कमी करून त्याला सेल्फ कॉन्शियसनेस नाही, त्याचं सेल्फ सेंटर्ड ॲटिट्यूड कमी करून त्याला कसं कंपॅशनेट बिहेवियर कडे वळलं पाहिजे. हे आता इथून पुढच्या युगाची डिमांड आहे, तशा ॲटिट्यूडची. त्याच्याशिवाय गोल्डन एज येऊ नाही शकत. रामाचा विचार करा तुम्ही. राम हे एक कॅरेक्टर, राम हा स्वभाव, राम हे व्यक्तिमत्व, रामाचा मर्यादा पुरुषोत्तम असणं, मर्यादेची भाषा आणि मर्यादेची संकल्पना रामाच्या भूमिकेतनं कशी आहे त्याचा अभ्यास, ती रामभक्ती. तो अभ्यास केल्यानंतर त्याचं ऍब्सॉर्प्शन आपल्यामध्ये त्या कॉन्सेप्टचं रामभक्ती आणि त्याचं ऍप्लिकेशन आपल्या लाईफमध्ये रामाच्या गुणांचं, ही रामभक्ती आहे. ही अशी भक्ती अपेक्षित आहे. ही उच्च स्तराची भक्ती सांगते मी. आपण नुसतं जप केला म्हणजे आपण रामभक्त नाही आहोत.
आपण नुसतं भजन केलं रामाचं म्हणून रामभक्त नाही होऊ शकत. आपण मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं म्हणून रामभक्त नाही बनू शकत. रामाला आपल्या रक्तात उतरवावं लागेल, आपल्या नसा-नसात उतरवावं लागेल, आपल्या बिहेवियर मध्ये रिफ्लेक्ट झाला पाहिजे राम. तेव्हा आपल्याला राम कळला आणि राम भावला आणि राम उतरला आपल्यात असं आपण म्हणू. अशी माझी कॉन्सेप्ट अशी आहे. अंडरस्टँडिंग राम म्हणजे काय हे अंडरस्टँडिंग माझं आहे, जे मी आता बोलले. रामाचा भक्त किंवा आज आपण चांगलं व्हावं, चांगलं व्हावं. आपल्याला हे लागले कलियुग कधी संपतंय? आपण मी करून कलियुग नाही संपणार आहे. कलियुग करायला आपल्याला संपवायला आपल्याला आपल्याला बदलावं लागेल. आपली एनर्जी बदलावी लागेल. आपला कॉन्शियसनेस लेव्हल बदलावा लागेल. तेव्हा जाऊन कलियुग संपून गोल्डन एज म्हणतो आपण किंवा द्वापार युगातलं ब्युटिफुल एनर्जी, सात्विकता ती तेव्हा येईल जेव्हा आपण कॉन्शियसनेस मधनं बदलू. बाह्य बदलण्याला काही मतलब नाहीये. आतून बदलणं फार आवश्यक आहे. आणि आतून बदलायचं असेल तर सेल्फ सेंटर्ड ॲटिट्यूड आपल्याला विवेकानेच फक्त वापरावा लागेल. कुठे वापरायचं त्याचं ऍप्लिकेशन राईट स्टाईलनी झालं पाहिजे. तर तो राम जर आपल्याला रामाचं युग आणायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल. राम कसा होता? रामानी कधी जातीपाती बघितल्या नाहीत. रामानी उच्च नीच बघितलं नाही. रामानी शबरी सारख्या व्यक्तीचे उष्टी बोरं खाल्ली. तिथे लक्ष्मणाला सुद्धा राग आला, पण रामानी ती प्रेमाने खाल्ली. रामानी ते जी भजनं आहेत आपण गातो की ती बोट नदी ओलांडून जायची होती. तर म्हणजे त्यांनी अगदी खालच्या समाजातल्या लोकांना हृदयाशी लावलं. तो राजकुमार आहे, राजा आहे होणारा. राजकुमार कुठे असतो आणि सामान्य जनता कुठे असते? अगदी अत्यंत लोएस्ट लेअरवरची. पण तिथे ती मर्यादा त्यांनी ती लाईन डिस्ट्रॉय केली. आणि म्हणून आपण म्हणतो मर्यादेत राहिलं पाहिजे. आपण पार एकदम खालच्या लोकांमध्ये मिक्सअप नाही झालं पाहिजे. तिथे आपण मर्यादा हा शब्द वापरतो. पण ती मर्यादा त्यांनी क्रॉस केली. पण म्हणून काही ते विचित्र पद्धतीनं रिफ्लेक्ट नाही झालं. त्याला शेवटी हृदयातनं मानच दिला. त्याला देवाचं स्वरूपच दिलं. मी नेहमी उल्लेख करते आणि मी सजेस्टही करते सगळ्यांना की त्या ज्या मायथॉलॉजिकल सिरियल्स झाल्या होत्या त्या ना अवेलेबल आहेत. ते तुम्ही पाहत जा अधूनमधून. टीव्ही सिरियल आणि मूव्हीज बघण्यापेक्षा कधी कधी त्या क्लिप्स बघा. हॉटस्टारवर सगळे अवेलेबल आहेत. एक वाक्य होतं त्याच्यामध्ये. मला कंटाळा आला की मी नेहमी सांगते, मी मी असं काहीतरी एकदम माहिती नाही जे क्लिक होतं ते बघते. तर दशरथ राम जेव्हा ह्याच्यातनं येतात, गुरुगृहातनं वापस येतात वसिष्ठांच्या आश्रमातनं आणि त्यांना जनतेसमोर राज्यसभा राजाची सभा होते. भेटतो तो सामान्य जनतेला. त्या मीटिंग मध्ये त्यांना चौघा भावांना ते घेऊन जातात वडील त्यांचे. तर तिथे तो बघतो. श्रीराम बघतात की गरीब जनता मागे आहे असं त्याच्यात दाखवलंय. ते मी शेअर करते. गरीब जनता पाठीमागे आहे सगळ्यात. पुढे ब्राह्मण आणि सगळे व्यवहार करणारे म्हणजे बिझनेस वाले लोक असतात सगळे बसलेले. आणि तो ब्राह्मणांची डिमांड ऐकतात महाराजा दशरथ. आणि महाराज दशरथ त्यांचं ऐकतात, त्यांना परमिशन देतात, जे काय पाहिजे असतील सवलती त्या देतात. बिझनेस क्लासला पण त्यांना सगळं देतात. आणि बस सभा संपली. तर एका म्हातारीकडे श्रीरामाचं लक्ष असतं. तिची काहीतरी मागणी असते आणि आपला आवाज पोचावा म्हणून ती प्रयत्न करत असते. तर गंमत अशी होते की तिच्यापर्यंत ती बात जातच नाही. ती सभा संपून जाते. तर हा विचार आतमध्ये कुठेतरी त्याच्या हृदयात जातो. तर एक डायलॉग आहे तो मी सांगते की ते वडिलांना विचारतात
की आपली सभा सक्सेसफुल झाली असं आपल्याला वाटतं का? म्हणे हो, ते सगळ्यांना आपण भेटलो. मग पण म्हणे पाठीमागे असलेले गोरगरिबांना आणि अतिसामान्य जनतेला काही आपण भेटलो नाही. त्यांचं तर आपण काहीच ऐकलं नाही. मग कशावरनं आपण आपल्या राज्यात उत्तम व्यवस्था आहे आणि सर्वजण सुखात आहेत, अशा कन्क्लुजनला आपण काय बेसिसवर जातो? असा प्रश्न ते वडिलांना विचारतात. तर वडील म्हणतात, की एक मर्यादा आहे श्रीराम. आपण ती मर्यादा पार काही करायची नाहीये. आपण राजा आहोत. आपण लोकांमध्ये घुसायला लागलो. म्हणताय तो एक प्रश्न विचारतो वडिलांना, की तुम्ही कधी सामान्य वेश धारण करून कधी लोकांमध्ये गेलाय का? त्यांच्या घरामध्ये ते काय खातात हे तुम्ही बघितलंय का? कसं घर ठेवलंय? घरातली माणसं कशी जगतायत? घरात काय वस्तू आहेत? कशा पद्धतीनं अन्न बनवलं जातंय? काय पद्धतीला लाईफला ते फेस करतायत? हे तुम्ही कधी बघितलंय का स्वतः जाऊन? असा इतका सुंदर प्रश्न त्यांनी तिथे ते दशरथाला केलेला आहे. आणि त्याच्यावर दशरथाचं उत्तर हे आहे, की राम, आपल्याला मर्यादा पाळावी लागते. आपण राजा आहोत. आपण प्रजेमध्ये इतकं जाऊ नाही शकत. का त्यांनी काय होतं? असा प्रश्न येतो समोर. आपण जर जास्त मिसळलो, तर आपला मान राहत नाही. आपण राजा म्हणून त्यांना थोडीशी भीती, दरारा वाटला पाहिजे. कळतंय आता, की त्याची अंडरस्टँडिंग, त्याची थॉट प्रोसेस खूप वेगळी आहे आणि वडील महाराजा दशरथ त्याची थॉट प्रोसेस खूप वेगळी आहे. तर ह्या पद्धतीनं तो इतका सेन्सिटिव्ह होता, तो इतका सॉफ्ट होता हार्टनी, अत्यंत नरम हृदय होतं, कोमल हृदय होतं आणि अत्यंत लव्हिंग काइंडनेस, एक्स्ट्रीम लव्हिंग एनर्जी, एक्स्ट्रीम कंपॅशन, मर्सी, हा आहे राम. आपण कठोर हृदयी राहून आपण राम कसा कॅरी करणार हृदयात? आयदर राम राहील नाही तर आपण राहू. आय मी मायसेल्फ राहील. राम राहायचा असेल तर तो वी मध्ये ट्रान्सफर होईल, चेंज होईल. हा आहे तो चेंज, एनर्जेटिक डिफरन्स. आणि हा आणायला पाहिजे, ह्याच्यावर काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला आपलं जगायचंच आहे. आपल्याला आपला कामधंदा आणि फॅमिली सांभाळायची आहे. ती होणारच आहे. ते सहज होणार आहे. पण आयवरनं भुईवर गेलो, तर एखाद्याचं दुःख आपण एखाद्या आठवड्यात, एखाद्या महिन्यात, एखाद्या दिवशी आपण एखाद्याला हलकीशी प्रेमाची हे आपण दिली दुसऱ्याला, एक हृदयाला थंडपणा दिला, तर त्या कर्माची हे आपण घर सांभाळलं त्याच्यात काही गुण ज्यादा आहे. आणि म्हणून मी काल तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली. मी नंतर ते सेशन ऐकलं, तर तेव्हा मला तो पॉइंट लक्षात आला, की तो मिस झाला माझा. मी एक उदाहरण दिलं होतं, की 3 जन्म समजा काही सुसायडल ह्याच्यामध्ये गेलेले आहेत, टेंडन्सीमध्ये. आणि 4थ्या जन्मामध्ये सुसायडल टेंडन्सी आहे, पण अगदी कोइन्सिडेंट असा झाला, की तो काहीतरी एका ग्रुपला भेटला किंवा कोणी व्यक्तीची एंट्री झाली आणि त्याचा हे चेंज झाला ट्रॅक आणि तो त्यातनं बाहेर आला डिप्रेशन मधनं आणि ती हे मिस झाली. मला हा पॉइंट इथे मिस होतोय. इथे सांगायचंय गुड कर्मा, त्याचं कर्म तेवढं पूर्वजन्मांमध्ये काहीतरी कुठेतरी असेल, जेणेकरून बरोबर योग्य वेळेला ती योग्य व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये एंट्री मारली आणि त्यांनी जे काही वाईट व्हायचं होतं ते टळलं. ते आहे गुड कर्म. आपण गुड कर्म, पुण्य कर्म, आपण पुण्य म्हणतो स्वर्गात जाण्यासाठी. स्वर्गात वगैरे नाही, इथेच स्वर्ग आहे. इथेच पुण्याई वापरायची असते आणि करायची असते निर्माण. तर ते पुण्यकर्म असतं आणि म्हणून आपल्याला संकटाच्या वेळेला मदत येते. हे मी मागेही अनेकदा सांगितलंय. मदत येणं, कोणीतरी चांगलं भेटणं, आपला पाथ ट्रॅक चेंज होणं, आपल्या जीवनाला वळण चांगलं लागणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या एका चांगल्या पुण्यकर्मावर डिपेंड आहेत. ह्याच्यामध्ये
गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये त्या श्रीपाद श्री वल्लभांच्या चरित्रामध्ये आहे की तो जो शंकर भट्ट आहे ज्यांनी ते चरित्र लिहिलं आहे त्याला ते ताडी प्यायला लावतात, एक रूप धारण करून ताडीवाल्याचं. आणि त्याला कळत नाही, तो स्वतःला कोसत राहतो, आता मी ताडी प्यायली, तोंडाला घाण वास दुर्गंध येऊन राहिला, आता मी कसं काय मी श्रीपादांना जाऊन पुढे प्रवासात जाऊन भेटू. त्यांना भेटण्यासाठी तो निघालाय. त्याच्या पुढच्या रस्त्यामध्ये त्यांना एक आश्रम लागतो. तर त्यांना असं वाटतं, अरे आश्रमात तरी काय तोंडाने मी जाऊ, मी तर आता ताडी प्यायली, माझ्या तोंडाला वास येऊन राहिला, मी तर आता तिथे पण नाही जाऊ शकत, लोक काय म्हणतील, मी ब्राह्मण आहे. तर तो टाळतो त्या आश्रमात दरवाज्यातनं आत जायचं. पुढे गेल्यानंतर 2 पावलं पाठीमागनं आवाज येतो, अहो शंकर भट्ट. तो मागे वळून बघतो, तुम्हाला आत बोलवलंय. तो म्हणतो, नाही नाही, मी मी आता आत नाही येऊ शकत. ते मत सांगतात की आम्हाला माहिती आहे आमच्या गुरूंना तुम्ही ताडी प्यायले, म्हणूनच तुम्हाला आत बोलवलंय. तर ते आत गेल्यानंतर जे कोणी ते गुरु गुरु व्यक्ती असते तिथे त्या आश्रमातली, ती त्याला सांगते की पूर्वजन्मात तुला ताडीचं व्यसन होतं, तू व्यसनाधीन होतास, ते कर्म तुझं शिल्लक होतं. आणि ते जर आता म्हणजे काय म्हणतो आपण, न्यूट्रलाइज व्हायची वेळ आली असती, आता तो योग होता, तुझे ग्रह चांगले नाही आहेत आणि त्यामुळे तो योग पुन्हा येणार होता या जन्मात. आणि म्हणून त्यातनं तुला टाळण्यासाठी म्हणून श्रीपादांनी स्वतः येऊन थोडीशी ताडी प्यायला घालून तुझं ते न्यूट्रलाइज केलेलं आहे, हा त्याला अर्थ सांगतात. आणि मी मागे एका म्हणजे सहज असा अभ्यास केला होता की इन्कार्नेशन्स वगैरे असं कुठलं तरी वाचन काहीतरी, आता आठवत नाही एक्झॅक्टली मला काय. पण सुसायडल टेंडन्सीज आणि रिसर्च झालेला आहे याच्यावरती, सुसायडल टेंडन्सीज आणि अशा ह्या ऍडिक्शन टेंडन्सीज ह्या रिपीटेडली येतात. मेनी इन्कार्नेशन्स म्हणजे मोर दॅन वन, हे रिपीट होतं, टेंडन्सी बनते, ती सोलची टेंडन्सी बनते. तर त्यामुळे आणि हे श्रीपादांच्या चरित्रातनं हे कन्फर्म पण झालं, शिक्कामोर्तब झालं की हे खरं आहे. कर्म उरलं असेल तर ते पुन्हा रिपीट होतं पुढच्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून श्रीपादांचे दत्तभक्त असल्यामुळे पूर्वजन्मात बऱ्याच गोष्टी त्यांच्या या जन्मात न्यूट्रलाइज झाल्या, छोट्या छोट्या गोष्टी घटना घडून शंकर भट्टांच्या जीवनामध्ये. ते पूर्ण ते कथानक त्या सगळं त्यांच्या जीवनाचं पण त्याच्यात आहे. बऱ्याच गोष्टी, बरीच कर्म न्यूट्रलाइज झाली त्यांची त्या ह्याच्यात. छोट्या छोट्या घटना घडवल्या, त्यांची 7.5 वर्षांची 7.5 दिवसात पूर्ण करवली श्रीपादांनी. हे सगळं घडतं कसं, हे चमत्कार घडतात कसे, हे काही शंकर भट्ट स्पेशल म्हणून नाही, आपल्याही जीवनात गुरुकृपा, परमात्म कृपा, पुण्य कर्माची कृपा असते तेव्हा असे मिरॅकल्स आपल्या सामान्यांच्या जीवनात पण घडतात. म्हणून मी काही अतिसामान्य आहे असं कधीही म्हणायचं नाही, हे मी नेहमी सांगते. कारण कोणाला माहिती आपण पास्ट लाईफ मध्ये काय काय केलेलं, गुड ऑर बॅड, नोबडी नोज. आणि म्हणून सतत पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस ठेवून चांगलं वागायचं आणि ट्रस्ट करायचं, हे नेहमी करायचं. तर तो काल एक पॉइंट राहिला होता की त्याचं काहीतरी पुण्यकर्म असू शकतं आणि ती व्यक्ती भेटून जाऊ शकते त्याला आणि पाथ चेंज होऊ शकतो. मात्र इथे फ्री विल त्यांनी वापरलं, त्या माणसाला भेटायला जायचं, त्याला ऐकायचं, हे त्याचं फ्री विल होतं स्वतःचं, जेणेकरून त्याचा अशा पद्धतीचा अचानक मृत्यू टळला आणि तो त्या सायकल मधनं रिलीज झाला. हे कालच्या उदाहरणाबद्दल बोलते मी. श्रीहरी प्रखर ऐसी तुझी भूक, मज अलौकिक वाटत असे, एका घोटी पोटी घ्यावे सागरास, करावा की घास पर्वताचा, किंवा ब्रह्मगोल गिळावा संपूर्ण, त्वरे रगडून दाढे खाली, ना तरी टाकाव्या चांदण्या चाटोन, दिशा ते घालोन घशाखाली. तुझी या भुकेची ऐसी वखवख, दिसे स्वाभाविक विश्वरूपा, जैसी कामासक्ती वाढत जी जाय, भोगावे विषय जो जो येथे, किंवा अग्नी माझी घालिता सर्पण, जाय भडकोन वेगे जैसा, देवा तुझी भूक वाढू लागे तैसी, जो जो खाणे खासी ब्रह्मांडाचे, वडवा नलास द्यावा गिळायास, जैसा एक घास कवठाचा, टेकले जिव्हाग्री तैसे त्रिभुवन, तुझ्या विस्तीर्ण मुखा माझी,
पुरे ना त्रैलोक्य एका मुखासीच ऐसी मुखे साच असंख्यात. तरी त्रिभुवने एवढी कोठोन आणावी भक्षण करावया. न मिळे आहार तरी मुखे ऐसी कागा वाढविसी देवराया. लागोनी वणवा पेटता पर्वत सापडती त्यात पशु जैसे. तैसे बापुडे हे पोळे त्रिभुवन तुझिया वदन ज्वाळे माझी. नोहे नोहे विश्वरूपाची ही प्राप्ती कैसी कर्मगती ओढवली. जळ जग जळचरा कृतांताचे जाळे जणू पसरले ऐसे वाटे. अंगप्रभेची या ईशा जाळ्यातून सुटावे कोठून जगे आता. नव्हे तर की ही मुखे जणू लाक्षागृहे ओढवली पाहे जगा लागी. आपुली या तेजे कैसा पोळे प्राणी हे तो काय अग्नी जाणत असे. परी प्राणियासी होता अग्निस्पर्श जळोनी नाश होय त्याचा. किंवा शस्त्र नेणे निज तीक्ष्णपण प्राण्यासी मरण कैसे आणि. ना तरी जहर निज मारकता सहजे सर्वथा नेणे जैसे. तैसे आपुली या उग्रतेचे काही राहिलेच नाही भान तुझ. परी तुझ्या मुखी एलीकडे पाहे होळी होत आहे ब्रह्मांडाची. विश्वव्यापक तू परमात्मा एक तरी का मारक होसी आम्हा. मज तो नाहीच जीवित्वाची चाड नको धरू भीड तूही आता. असेल जे काही प्रभो तुझ्या मनी उघड बोलवणी दाखविते. किती वाढविसी उग्र रूप आता प्रभो जगन्नाथा विश्वपाळा. मजवरी तरी कृपा करी पूर्ण निज प्रभूपण आठवोनी. एवढा एक श्लोक घेऊया. आख्या ही मेका आख्या ही मेको भवानुग्रह रूपो नमोस्तो नमोस्तु ते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तीम. त्रैलोक्याचे मूळ कारण तू होसी वेद्य तू वेदांसी पद्मनाभा. विश्वासी तू वंद्य होसी चक्रपाणी ऐक विनवणी एक वेळ. बोलोनिया ऐसे करी नमस्कार लवोनी शिर पादपद्मी. मग म्हणे पार्थ प्रभो ऋषिकेश माझी या बोलासी चित्त द्यावे. माझं ऐका. आता बास करा तुम्ही हे सगळं नष्ट करणं. हे तांडव थांबवा. त्याचं हृदय अत्यंत थकून गेलंय बोलून बोलून. पुसिले मी तुझं विश्वरूप ध्यान व्हावे समाधान म्हणून या. तोची एकाएकी रूप हे धरून कैसे त्रिभुवन गिळतोसी. तुला एक विश्वरूप दर्शन मागितलं. तू हे काय करतोयस. तरी तुगा कोण उग्रमुखे ऐसी कागा मिळविसी असंख्यात. सर्व ही हातात ऐसी शस्त्रे तीक्ष्ण कागा परजोन राहिलासी. जेव्हा तेव्हा क्रोधे डोळे वटारून विशाल होऊन नभाहुनी. जगा लागी भय दावोनिया देवा करीसी काहेवा कृतांताशी. कृतांत म्हणजे काळाबरोबर चढाओढ करतोयस की काय. की मी मारतो की काळ मारतो. अशी अवस्था आहे त्याची. आपण इथे थांबवूया. कितवा श्लोक आहे 31.